करगणी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ आटपाडी शहर शुक्रवार दिनांक 25/7/2025 रोजी बंद करण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। सध्याला आपण जे निवेदन दिले ते निश्चित काय आहे या अनुषंगाने जरा माहिती द्या। आपण जे निवेदन दिलंय ते परवा जे करगणीमध्ये जे 16 वर्षीय मुलीवर जे अत्याचार झाला आणि त्यात ते 4 नराधमांनी जे अत्याचार करून त्या मुलीवर जे अत्याचार केला त्यासाठी आटपाडी शहर बंद ठेवण्यासाठी आम्ही ते निवेदन तहसीलदार साहेबांना आणि PI साहेबांना दिले। काल शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे क्वालिटी CDR काढावा या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे। या संदर्भानं आपण काय बोला? त्यांचं ते पहिल्यापासूनच खोटा आरोप करायचं त्यांचं म्हणजे त्यांचं धोरणच पहिल्यापासून तशा पद्धतीनं आहे। त्यामध्ये राजकारण आहे ते आरोप प्रत्यारोप ते करत राहणार। त्यावेळी ते कॉल डिलेवरी चौकशी त्यावेळी समोर करणार आहे ना काय विषय झाला ते आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही हे करतो। आज काय निवेदन दिले आणि आज जे निवेदन दिलंय ते परवा करगणीमध्ये जे आपली 16 वर्षीय मुलीवर जे 4 नराधमांनी जो लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल आम्ही आटपाडी शहर बंद ठेवण्यासाठी आम्ही निवेदन तसं तहसीलदार साहेबांना आणि पोलीस स्टेशनला दिले। बोला। करगणीमध्ये जे 16 वर्षाच्या मुलीवर जे अन्याय अत्याचार जे झाला आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार आणि PIना निवेदन दिलेलं आहे। आटपाडी शहर 25 तारखेला आम्ही बंद करणार आहे असं आटपाडी शहराला विनंती केलेली आहे। शुक्रवारच्या बंदच्या निमित्ताने आपण आटपाडीकरांना काय आवाहन कराल? शुक्रवारी 25 तारखेच्या बंदच्या निमित्ताने आम्ही आटपाडीकरांना भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या वतीनं एवढंच विनंती करत आहोत की व्यापारी आणि इथले जे कोणी दुकानदार आहेत त्या दुकानदार बांधवांना आम्ही विनंती करत आहोत की करगणीमधला जो काय प्रकार घडलेला आहे त्या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। त्यासाठी आटपाडीकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे। आम्ही आज तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे PI भैरी साहेब यांना आम्ही आज निवेदनद्वारे शुक्रवारी 25/7/2025 रोजी आटपाडी बंद ठेवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन देण्याचं कारण असं आहे की करगणीतील घटनाहून आज 15 दिवस उलटून चाललेले आहेत तरी सुद्धा म्हणावा अशी कारवाई किंवा म्हणावा असा कुठलाही या ठिकाणी विषय झालेला दिसत नाही आणि त्या पीडितीच्या घरातली एकदम गरीब कुटुंब आहे त्यांच्यात पळायला बघायला सुद्धा कोण नाही तरी सुद्धा आता ही तुम्ही म्हणताय आरोप प्रत्यारोप ही चालू जायचं पण आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब यांचं जी काम आहे ही काय तुम्ही आणि कुणी सांगून किंवा ही करून ती काय कुणी झाकून झाकणार नाही। त्यांचं जी काय काम आहे ती सगळं संबंध जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे। त्यासाठी कुणी CDR काढायची मागणी केली असेल कुणी काय काढायची मागणी केली असेल याच्याकडे आम्हाला जायचं नाही काय ती शासन त्या पद्धतीने ती निर्णय घेईल पण आम्हाला एवढंच माहिती आहे जी करगणीची जी 16 वर्षाची जी मुलगी आहे त्या मुलीला 100% न्याय मिळाला पाहिजे आणि ती न्याय मिळवण्यासाठी आम्ही 100% रस्त्यावरची लढाई तर लढतोय पण आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या म्हणजे आमदार साहेबांच्या जी पाठपुरावा चालू आहे त्यांचा त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीची ठाम आहे ती पाठपुरावा करतायत आम्ही पण सगळी जनता त्यांच्या सोबत आहेत पण जो आता जो काय ही चाललेला आहे जो विषय असा ही नुसता करगणी पुरता विषय नाही पाठीमागे असा आटपाडीत सुद्धा मोठा विषय झालेला होता आणि त्या विषयात आमदार साहेबांनी ताकदीने लक्ष घातलं होतं आणि असा नराधम सुद्धा त्याला आज तागायत जामीन सुद्धा मंजूर झालेला नाही आणि अशी जी ही काही 4 आता नराधम आहेत त्यांना सुद्धा जामीन मंजूर व्हायचा विषयच नाही पण अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर कुठेतरी ह्या पीडितीच्या घराला किंवा पीडितीला न्याय मिळेल आणि कुठेतरी आळा बसेल। इथून पुढे जे असे विषय चालू आहेत
कॉलेजच्या मुलींच्या मागे गाड्या लावणे, कुठं चौकात टवाळखोर पोरं थांबणे, तर ती सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस स्टेशनची आहे. ही तुम्ही आम्ही म्हणून बोलून काय उपयोग नाही. ही ह्या विषयाची सगळी जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे. माझं PI भैर साहेबांना आव्हान आहे, साहेब तुम्ही लक्ष घाला आणि तुम्ही जिथं जिथं शाळा येतात तिथं ज्या वेळेस ती शाळा सुटते त्या ठिकाणी गेटवरनं आपली 1-2 पोलीस असावती अशी आमची विनंती आहे. आम्ही काय कुठं काय आमचा दिखावा म्हणून आम्ही काय करत नाही, पण आता काय घरातल्या मोठ्या घरातल्या मुली असल्यावर तिची आता ताकद लावते, पण ज्या घरात ज्या मुलीला आईबाप सुद्धा सवय नाहीत त्या मुलीने करायचं काय, कुणाकडे नाही मागायचा. तर त्यासाठी आता शुक्रवारी येणाऱ्या 25/7/2025 ला आटपाडी कडकडीत बंद राहणार आहे आणि व्यापारी ही जी सर्व वर्ग आहे व्यापारी वर्ग तो 100% पाठिंबा ह्या विषयाला देणार आहे. कारण मुलगी प्रत्येकाला आहे हो. ह्या जगात असा कोण नाही की बाबा त्याला मुलगी नाही, तर प्रत्येकाला मुलगी आहे, प्रत्येकाला मुलगा आहे. तर प्रत्येकाने ह्यात 100% सहभागी झालं पाहिजे आणि ताकदीनं शुक्रवारी कडकडीत आटपाडी बंद ठेवून त्या पीडितीला न्याय कसा मिळेल ही आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन ह्यासाठी आपण ताकदीनं कामाला लागायचं आहे.